प्रकरण क्रमांक 9. क म ल अ आ काना. हॅलो मित्रांनो, सुप्रभात. सॉरी हा, जरा मला उशीरच झाला यायला. अरे पण तुम्ही तर सगळे जत्रेत जाण्यासाठी अगदी तयार होऊन बसला आहात. मुलांनो, आज आपण जत्रेत फिरता फिरता क या अक्षराचा अभ्यास करणार आहोत, बरं का? चला तर मग सगळेच जाऊया. मुलांनो, हे बघा, हे काका काही वस्तू विकायला बसलेले आहेत. आपल्याला या वस्तूमधून क या अक्षराच्या वस्तू शोधायच्या आहेत. हे पहा, हा आहे कप, ही आहे कढई, हे कुलूप आणि हा आहे कंगवा. बघा मुलांनो, या सर्व वस्तूंमध्ये क हे अक्षर आहे. आता आपण या फळवाल्या काकांकडे क या अक्षराची फळे शोधूया. बघा, यामध्ये क वरून काकडी, केळी, कलिंगड आणि कैरी ही फळे आहेत. मुलांनो, आपण क या अक्षराच्या वस्तू आणि फळे शोधली. तर आता आपण काही शब्द वाचूया. या शब्दांमध्ये क हे अक्षर शोधूया आणि क या अक्षराला गोल करूया. कळी, कणीस, कपाळ, सकाळ, भाकरी, बेडूक, कागद, पताका, करवत. हे बघा मुलांनो, आपण या सगळ्या शब्दातील क या अक्षराला गोल केला आहे. या आधी आपण क या अक्षराच्या वस्तू शोधल्या, नंतर आपण शब्दातील क या अक्षराला गोल केला. तर आता क हे अक्षर लिहायला शिकूया. 1, 2, 3 आणि 4 हे झाले अक्षर क. आता आपण क या अक्षराला गिरवूया. मुलांनो, आज आपला क या अक्षराचा खूप छान अभ्यास झाला, हो ना? चला तर मग आता आपण म हे अक्षर शिकूया. हे पहा मुलांनो, इथे काही चित्र दिसत आहेत. ती चित्र ओळखून या चित्रांची नावे सांगूया आणि नावांमधील म हे अक्षर शोधूया. या चित्रात मका आहे, या चित्रात मगर आहे आणि या चित्रात मधमाशी आहे. तर बघा मुलांनो, इथे मका, मगर, मधमाशी या शब्दांमध्ये आलेल्या म या अक्षराला गोल करूया. खूपच छान मुलांनो. आता आपण काही शब्द वाचूया. शब्द वाचून त्यामध्ये म हे अक्षर शोधूया आणि म या अक्षराला गोल करूया. मजा, मामी, मान, मोर, काम, मासा, मलम, कमल, गरम, मराठी, मलमल. चला तर मग मुलांनो, या शब्दांमध्ये आलेल्या म या अक्षराला गोल करूया. अगदी बरोबर मुलांनो, तुम्ही बरोबर म हे अक्षर शोधून म या अक्षराला गोल केला आहे. मुलांनो, या आधी आपण चित्रांची नावे ओळखली, नंतर नावामध्ये आलेल्या म या अक्षराला गोल केला. तर आता आपण म हे अक्षर कसे लिहायचे हे शिकूया. 1, 2, 3 आणि 4 हे झाले अक्षर म. आता आपण म या अक्षराला गिरवूया. अरे वा मुलांनो, खूप छान. आज आपण क आणि म या दोन अक्षरांचा खूप छान अभ्यास केला. चला तर मग आता आपण पुढचे अक्षर
म्हणजे ल या अक्षराचा अभ्यास करूया. ल. चला मुलांनो, पटापट या चित्रांची नावे ओळखा आणि सांगा बरं, या चित्रात काय काय आहे? अगदी बरोबर, या चित्रात लसूण आहे, या चित्रात पालक आहे आणि या चित्रात ढाल आहे. चला तर आता आपण या चित्रांची नावे वाचूया आणि नावातील ल या अक्षराला गोल करूया. खूपच छान मुलांनो, तुम्ही लसूण मधला ल, पालक मधला ल आणि ढाल मधला ल या अक्षरांना गोल केला. मुलांनो, आता आपण काही शब्द वाचूया. त्या शब्दातील ल अक्षराला गोल करूया. बैल, पेला, गाल, लाडू, मला, वेल, लांब, लाल. चला तर मग मुलांनो, या शब्दांमध्ये आलेल्या ल या अक्षराला गोल करूया. मुलांनो, तुम्ही बरोबर ल हे अक्षर शोधून ल या अक्षराला गोल केला आहे. आता आपण ल हे अक्षर कसे लिहायचे ते शिकूया. 1, 2, 3 आणि 4 हे झाले अक्षर ल. आता आपण ल या अक्षराला गिरवूया. खूप छान मुलांनो. मुलांनो, आता आपण एक शब्दांचा गेम खेळूया. काय मग, तुम्ही तयार आहात ना? चला तर मग करूया सुरुवात. आता आपण काही शब्द वाचूया आणि त्या शब्दांच्या अक्षरांचे ध्वनी वेगळे करूया आणि परत ते वाचूया. मासा. आता आपण शब्दाच्या अक्षरांचे ध्वनी वेगळे करूया. मा, सा. कप. आता आपण शब्दाच्या अक्षरांचे ध्वनी वेगळे करूया. क, प. रुमाल. आता आपण शब्दाच्या अक्षरांचे ध्वनी वेगळे करूया. रु, मा, ल. मलम. आता आपण शब्दाच्या अक्षरांचे ध्वनी वेगळे करूया. म, ल, म. खूपच छान मुलांनो. आता आपण काय केले पाहिले ना? आपण अक्षरांचे ध्वनी वेगळे केले आणि अक्षरे वाचली. तर आता आपण वेगळी असणारे अक्षरे जुळवून शब्द तयार करूया आणि तो वाचूया. हे बघा. म, का, मका. पा, ल, क, पालक. ला, डू, लाडू. भा, क, री, भाकरी. मुलांनो, तुमचा हा नवीन अक्षरे शिकण्याचा उत्साह पाहून मलाही खूप आनंद होतोय. चला चला, अजून आपल्याला अ हे अक्षर शिकायचे आहे. काय मग, अ या अक्षराला सुरुवात करूया. चला बघा, ही चित्र कशाची आहेत आणि मला सांगा बरं, या चित्रात काय काय आहे ते? अगदी बरोबर, या चित्रात अननस आहे, या चित्रात अजगर आहे आणि या चित्रात अळी आहे. चला तर आता आपण या चित्रांची नावे वाचूया आणि नावातील अ या अक्षराखाली रेघ मारूया. खूपच छान मुलांनो. तुम्ही अननस मधला अ, अजगर मधला अ आणि अळी मधला अ या अक्षरांखाली रेघ मारली. मुलांनो, हे पहा, इथे आपल्याला पानांचे तोरण दिसत आहे आणि या तोरणातील पानांवर एक एक अक्षर लिहिलेले आहे. तर मग या अक्षरांमधून आपण अ हे अक्षर शोधूया आणि अ या अक्षराखाली रेघ मारूया. क, अ, न, म, अ, ल, अ, स, प, अ.
खूप छान मुलांनो, तुम्ही तोरणातील अ या सर्व अक्षराखाली रेघ मारली. आ. मुलांनो, आता आपण अजून काही चित्रे पाहूया. चला, सांगा मला या चित्रात काय काय दिसत आहे? अगदी बरोबर. या चित्रात आई आ अक्षर दाखवत आहे. या चित्रात आजी आहे. या चित्रात आरसा आहे आणि या चित्रात आवळा आहे. मुलांनो, आता आपण आ या अक्षराखाली रेघ मारूया. मुलांनो, तुम्ही आ या अक्षराखाली अगदी बरोबर रेघ मारली. मुलांनो, ही पहा आगगाडी. या आगगाडीच्या डब्यावर काही शब्द लिहिलेले दिसत आहेत. ते शब्द वाचूया आणि आ हे अक्षर रेघेने जोडूया. आशा, आकाश, आसन, आवाज. अरे वा, खूपच छान. मुलांनो, तुम्ही आगगाडीच्या डब्यावरील आ हे अक्षर रेघेने अगदी बरोबर जोडले. आता आपण अ आणि आ हे अक्षर कसे लिहायचे ते शिकूया. अ. 1 2 3 4 आणि 5 हे झाले अक्षर अ. आता आपण अ या अक्षराला 5 आणि 6 जोडले. हे झाले अक्षर आ. आता आपण अ आणि आ हे अक्षर गिरवूया. मुलांनो, आज आपण क, म, ल, अ, आ या अक्षरांचा अभ्यास केला. तर आता आपण काना हे स्वरचिन्ह शिकूया. चला तर मग काना हे स्वरचिन्ह कधी, कुठे, कसे वापरायचे ते पाहूया. मुलांनो, आधी आपण काना हे स्वरचिन्ह लिहूया. काना. 1 आणि 2 हा झाला काना. मुलांनो, आता हे पहा. शिक्षिका मुलांना दोन्ही हातातील कागद दाखवत आहे. एका कागदावर क हे अक्षर तर दुसऱ्या कागदावर काना हे स्वरचिन्ह आहे. तर आता हे पहा बरे. इथे शिक्षिका दोन्ही हातातील कागद जवळ घेऊन मुलांना दाखवत आहे. म्हणजेच क ला काना का. का हे अक्षर तयार झाले. चला तर मुलांनो, आता आपण काही अक्षरांना काना लावून ती अक्षरे पुन्हा वाचूया. क ला काना का. म ला काना मा. ल ला काना ला. अ ला काना आ. मुलांनो, चला तर आता आपण काना हे स्वरचिन्ह असलेले काही शब्द वाचूया. काका, मामा, मका, काम, कला, काल, मला, लाला, आला. मुलांनो, या आधी आपण काही अक्षरांचा आणि स्वरचिन्हाचा अभ्यास केला. तर आता आपण वाचन पाठकडे वळूया. अरे मुलांनो, हे पहा. या काकांच्या आणि मुलांच्या हातात रंगीबिरंगी फुगे आहेत. फुग्यावरती बघा, काही शब्द दिसत आहेत. चला तर मग आपण आता फुग्यावरील शब्द वाचूया. मलम, काम, लाल, कमला, आला, कमल, लाला, मका, काल, आलम, कला, मामा. खूपच छान मुलांनो, अगदी बरोबर शब्द वाचले बरं का तुम्ही. अशा प्रकारे आता आपण वाचन पाठ ही वाचूया. काका आला, मामा आला, लाला आला, काल आलम आला. शाब्बास मुलांनो, मला तर आज तुमच्या सोबत खूपच मज्जा आली. आज आपण काही अक्षरे, स्वरचिन्ह आणि वाचन पाठ यांचा खूप छान अभ्यास केला. चला तर मग उद्या आपण नवीन पाठासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत
बाय बाय.